आता फायनली आम्ही नागपूरला जायला निघालोय आणि आम्ही खूप गडबडीत निघालोय. याचा जो मित्र आहे अजिंक्य, त्याने तिथे बिचाऱ्याने आमच्यासाठी डिनर प्लॅन केला होता. त्याने टेबल बुक करून ठेवलं होतं, पण आम्ही वेळेत नाही, कारण आमची बॅग भरलेली नव्हती. कारण आम्ही बॅक टू बॅक काही ना काहीतरी करत होतो. सो हे सगळं आम्ही आता करतोय कारण माझा मोटो क्लिअर आहे. मी सगळ्यांना सांगितलं की मला 40 नंतर आराम करायचंय, 40 वयाच्या 40 नंतर. त्याच्यामुळे आता जेवढी धावपळ करता येईल त्या धावपळीत जेवढा काही वेळ मिळेल तो मी एन्जॉय करते. आणि त्याच्यात आम्ही खुश आहेस ना, म्हणजे आपण फिरतोय वगैरे. केवढा खुश आहे मी, हे बघ हसतोय. सो आम्ही धावपळीत सुद्धा वेळ काढून ही ट्रिप खरं तर खूप आधी प्लॅन झाली होती, पण शॉपचं थोडं डिले होत गेलं, आंब्यांचं हे चालू होतं, त्याच्यामुळे मी डिले करत गेले. किती प्लॅनिंग केलं तरी आम्ही प्लॅनिंग मध्ये एकदम एक्सपर्ट आहोत. हो, किती प्लॅनिंग केलं, म्हणजे आमची एक प्लॅनिंग जी आहे पुढच्या महिन्यातली ती आमची झाली आहे जवळपास 4 लग्नाच्या आधी ठरलंय आमचं ते फिरायला जाणं. आणि त्याच्यासाठी अजून आमची 0 शॉपिंग 0 पॅकिंग. आम्ही असं ठरवलं होतं की एवढे महिने आपण घ्यायचे जेणेकरून आपण फार सुंदर मॅनेज करू शकू, फार सुंदर पॅकिंग करू शकू, पण ते काही आम्ही केलेलं नाहीये. सो आमचा तो सुद्धा प्रवास तुम्ही सगळे अनुभवणार आहातच. आणि तुम्हाला सगळ्यांना माझे ब्लॉग्स किती आवडतात हे मला आज जाणवलं, कारण जेवढे लोक येत होते ते सगळेजण त्या सगळ्या गोष्टीबद्दल सांगत होते. आणि आमचे ब्लॉग एवढं सिरियसली बघतात लोक की शॉपच्या ओपनिंगसाठी आलेले त्यांनी बोरिवलीवरून आले होते, ते मला म्हणत होते तू मला माझा मित्रच वाटतोस रे, त्याच्यामुळे मला तुझ्याशी बोलताना असं हे वाटतं एकदम. आणि चल मग भेटू, येशील ना तू तिकडे आलास की घरी वगैरे, असं आपण रोज असं बोलतो ना, म्हणजे त्याच्यामुळे लोकांना. मला पण एकदा एक काकी भेटल्या होत्या, त्या मला भेटून त्या त्यांच्या फॅमिलीतलं बरंच काय असं, म्हणजे जसं की आपल्या फॅमिली मेंबरला आपण भेटलोय तसं त्या गोष्टी शेअर करत होते. कारण आपण रोज भेटतो पण तसे रोज भेटत नाही, पण तरी पण आपण रोज भेटल्यासारखे आहोत. त्यामुळे ते घरातलीच आहे मी तुमच्या, त्याच्यामुळे माझ्या शॉपवरती येत राहा आणि आपण असेच भेटत राहू. ब्लॉग्स असेच येत राहतील, ते तुम्ही एन्जॉय करा. आता आम्ही जातोय डिनरसाठी, डिनर करणार, त्यानंतर आम्ही त्याच्याच घरी थांबू, कारण आमची पहाटे फ्लाईट आहे. आम्ही नागपूरला जायला निघालोय. नागपूरला गेल्यानंतर तर्री पोहे खायचे आहेत, कारण ह्याने अजून तर्री पोहे खाल्लेले नाहीये. तर्री पोहे असे नाही, नागपूरचे वेगळे असतील, पण आम्ही आमच्या बाटू म्हणजे आमच्या कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेजला जे जिथलं आहे ना ते तिथे खावं, बरोबर की नाही? कारण आता मी तुला सांगणार नाही की तू आता इथे पनवेलमध्ये घावणे खाल्लेस म्हणजे ते घावणे असतात असं नाही. घावणे त्या ठिकाणी जिथलं आहे ना तिथे जाऊन खाण्यात मजा येते. तर्री पोहे नागपूरला जाऊनच खायचे. सो नागपूरला येऊन आम्ही तर्री पोहे खाणार आहोत. याला वेगळी म्हणजे तिकडची स्पेशालिटी, तर ते सगळं आम्ही करणार आहोत. लोकांना पण भेटू, आम्ही बघू कसं काय प्लॅन होतंय. आणि खूप सारी धमाल असेल जी तुम्हाला या ब्लॉग मध्ये अनुभवायला मिळेल. गेल्या वर्षी मी ताडोबाला आले होते, तर तेव्हा मी 11 वाघ बघितले होते. आणि या वर्षी मी एक वाघ सोबत घेऊन ताडोबामध्ये जाते वाघ बघण्यासाठी. सो एक मस्त एक्सपिरियन्स असणार आहे. आणि मला बऱ्यापैकी माहिती आहे तिकडच्या जंगलाची, म्हणजे जंगलातले रस्ते नाहीत पण जंगलातल्या काही गोष्टी माहिती आहेत मला, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तिकडचे जे मला सांगत होतेस ना, गेल्या वर्षी मी तुला फोनवरती सांगत होते. सो तिकडचे जे आलं नव्हतं कारण सगळ्यांना कळेल म्हणून, सगळ्यांना कळेल म्हणून गेल्या वर्षी आलं नव्हतं की आता नको, सगळ्यांना कळेल अगदीच आता, त्याच्यामुळे. तर परत मला विसरवलंस मी काय बोलत होते. तर तिकडचे जे टूर वगैरे गाईड वगैरे होते ना, त्या सगळ्यांचे मी नंबर घेऊन ठेवले होते, जेणेकरून मला तेच हवेत सगळेजण परत. कारण ज्या पद्धतीने जे एकदम शार्प डोकंवाले गाईड आम्हाला मिळाले होते गेल्या वर्षी, थँक्स टू शंतनू रांगणेकर, त्याच्यामुळे मी त्या सगळ्यांचे नंबर घेऊन ठेवले होते, कारण मला याला घेऊन ताडोबाला जायचंच होतं. आता यांना मी, आणि हो गेल्या वर्षी ताडोबाला जेव्हा मी गेले होते तेव्हा मी 2 टी-शर्ट खरेदी केले होते. मी तिथे ते घातलं नाही, ताडोबाला गेले तेव्हा. मी त्याला सांगितलं की मी पुढच्या वर्षी तुला ताडोबाला घेऊन येईन, तेव्हा आपण हेच 2 टी-शर्ट घालून ताडोबामध्ये यायचं. सो ते मी घेतलं होतं. त्याच गेटला पण आम्ही परत जाणार आहोत आणि मी याला फिरवणार आहे आणि मी याला वाघ आणि वाघीण दाखवणार आहे. सो आपण आता आधी पहिलं डिनरला जाऊया, नंतर भेटूया. बाय बाय. एकमेकांक नशीब आम्ही वाचलो, यांच्या पाठी आम्ही होतो आणि आम्ही वाचलो. कुसलो धूर काढला बघा की वाय तो चाललो, तो म्हणतात तुम्ही रवा, मी चाललोय, माझं काही या नाही. तेव्हा रे पांडुरंगा, तुम्हाला कोणालाच कॅबचं टेन्शन नाही. हा, मी तुझ्या भरोशावर आहोत.
कोण येतोय नाव घे. अनीस भाई इज कमिंग. मोहम्मद भाई फर्स्ट सेड नो, देन फवाद भाई सेड येस, देन ही सेड नो. मॅकबुक टाकलास ना इथे? हो, फक्त ती बॅग वरतीच ठेव. इथं साईडला हा आडवी कर ना. उडकू. मी चालू शकतो जा. एवढे लांबचे डिस्टन्सेस नाही चालवत. आपण नागपूरला कार घेऊन जाणार होतो. हा, एवढा लांब नाही चालू, तेवढं जवळ चालू दे. हीटमुळे ठीक आहे, नाही गेलो पण चाललं असतं. किसी भी सहायता के लिए आप कैबिन क्रू से संपर्क कर सकते हैं. धन्यवाद. तू सगळ्या व्हिडिओ मध्ये असंच दाखवताना दिसतो. या बसा. माझी पोझिशन जाते. बस कसं बस पुढे त्याला बसतात पुढे. बस 28 तारीखला आम्ही सकाळी पोहोचलो नागपूर एअरपोर्टला आणि तिथे आमच्यासाठी गाडी आलेली होती आणि आता आम्ही जातोय हॉटेलला. कारण इथून आमचं जे हॉटेल आहे ते 2.5 तासावरती आहे, म्हणजे ताडोबाच्या जवळच. कोलारा गेटजवळ आम्ही राहणार आहोत आणि तिथून आम्ही मस्त सफारी करणार आहोत. बकरी झालं लागलं की नाही? आवाज कट. 12 बजने दीजिए. वेलकम टू नागपूर. आता काहीच नाही रे. आता तुला एकदम प्लेझंट वाटलं म्हणजे आता 45 फक्त. आता प्लेझंटच वाटलं. फक्त 45. आता जो काय आपला खूप मोठा प्रवास झाला 3.5 सेकंदाचा. तर असे सगळे नंतर झोपा काढत काढत आम्ही हॉटेलला पोचलो गार करायला. नागपूर चिमट्यात पकडून ही गरम नाही. तोंड बिन कुजलं. गरम झाले असेल तुला तर. गार 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 गार. हे सफारीवर आल्यावर जास्त फायद्याचं ठरतं. धूळ सगळी जातो तोंडावरची. सो आम्ही आता पोचलो आहे कोलारा गेटच्या इथे आणि आज आम्ही करणार आहोत कोर सफारी. आणि मी आत्तापर्यंत सगळ्या बफर झोनच्या सफारी केल्या. कोरची सफारी मी केली नाही आहे. सो ही पहिलीच वेळ आहे जिथे आम्ही कोर सफारीसाठी जातो आहे. पण आता आम्ही खूप दमलो आहे आणि खूप फिरून आलो आहे, त्याच्यामुळे आता विचार केला की थोडा आराम करूया. कारण आता वाजले 11 आणि आम्ही पोचलो आहे, त्याच्यामुळे आराम करून मस्त 2:30 वाजता दुपारची सफारी आहे. 2:30 ते 6 ताडोबामध्ये कोलारा गेट कोर सफारी. तुम्ही सुद्धा बघायला तर आम्ही कोरमध्ये जाऊ. मला तू आहेस की नाही ते पण कळत नाही आहे त्याच्यामध्ये. मी सफारीसाठी खूप जास्त एक्साइटेड आहे, पण मला टेन्शन आलंय थोबाडाचं. त्याला लावलंस फ्युजन एक ती मी अँटीबायोटिक आणले लाव नंतर. मी असं मस्त पॅक होऊन जाते. काहीच नाही पाहिजे, अजिबात काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. हे सगळे बिग बॉसच्या वेळचेच मॉइश्चरायझर आहेत. माझा एकच हे आहे की माझी स्किन टॅन होत नाही, पण माझी स्किन खूप लाल होते आणि त्यानंतर ओपन पोर्स होतात. त्यामुळे मला खूप काळजी घ्यायला लागते. आणि एकदम तिथे उन्हात फक्त 2 मिनटं मी चालल्यानंतर असं चेहरा माझा लाल झाला होता. त्यामुळे मी विचार केला की भरपूर सारं सनस्क्रीन सगळं भरपूर थापून मस्त आता सफारीला निघूया. काय चालतंयस लय? अजूनही आपण झोपेत आहोत. मला जाम झोप आली अजून, पण मला जायचंय कारण ही पहिली कोर सफारी आहे. चल पण रात्री आराम कर. कुडाल हे असं रात्री झालं. मग कसं वाटतंय? एसीच्या कंप्रेसरच्या बाजूला उभा आहे. कसे राहत असतील ना इकडे? त्यांना काहीच वाटत नाही, त्यांना नॉर्मल वाटतंय.
एवढं टेम्परेचर माझं तांबडी चांबडी चमकते उन्हात लका 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 झालंय. तर बघ ना सगळ्या तुझा भाऊ सापडला. वाजवलं होतं तू नव्हतास. मग अरे तसं नाही, उठल्यावर वाजवायचं असतं. आता कळलं ते आम्हाला. आता तुला अलार्म वाजल्या पहिलं तुझं दार वाजवणार, मग आम्ही 15 मिनिटांनी उठणार आणि मग तुला सांगणार चल आता. आता शिकलो आम्ही. तसेच आहेत ते, तसेच आहेत. जेवायचंय म्हणून तसे केले. हो तसेच आहेत ना. हो. फॅन वगैरे बंद करा. चला चला मुलांनो. काय झालं? कॅमेराला घाबरलास? कॅमेरा नाही घाबरलो मग या व्हिडिओमधल्या बारीक सारीक गोष्टी नक्की आहे का? जसा हा रोडवाला व्हिडिओ चालू झाला आहे तेव्हा तुम्ही ऐकाल की एक सांबरने आवाज दिला आहे. सो वाघ इथे आहे हे सांबर सगळ्यांना इन्फॉर्म करतं. ते एक सांबर कॉलिंग देतं आणि त्यानंतर सगळेजण अलर्ट होतात की जवळपास कुठेतरी वाघ आहे. आणि आत्ता आम्हाला आतमध्ये आल्या आल्या लगेच ताराचं हे छोटं पिल्लू आहे खरं तर वाघाचं, पण ते बघायला मिळते. पण हे पिल्लू पण पिल्लू नाही आहे, हे खूप मोठं आहे आमच्यासाठी. आइए क्या बच्चा है? बच्चा पिल्ला पिल्ला छोटे तारा छोटी तारा लेजेंडरी मैच थोड़ा सांबर दो आवाज आला ना. सांबर कॉल अलार्म कॉल देतो. सांबर हो हो कॉर्गेट याच्यासाठी आला समोरून येतो. तुम्ही बसून जा, खाली बसून जा सगळे. सगळ्यात जास्त नाव रोड क्रॉस करा. आता चान्स नाही आपल्याला. वाटायला भेट पकडू शकतो ना. तू गाडी चालू करता तिकडे ये. फर बघा फर. हा यार जबरदस्त केलं. कुठे गेले ते? लाईफ टाइम अपॉर्च्युनिटी आहे. हँडल दिस. पिल्ले यायचे ना. पिल्ले गाईला लावतो. थांबणावाला रोल नाही मग. थांबणावाला रोल केला गेला वाया. थांबणावाला रोल नाही थांबणावाला रोल नाही माहिती का? थांबणावाला रोल नाही झाला. हे पिल्ले येतात तिकडनं राईट साईड पुढून पुढून पुढून. हा तिकडनं येतात. मी बघा शॉर्टकट मंग्या थोडं त्या साईडला राब रे. ए मंग्या थोडं त्या साईडला राब. थोडं त्या साईडला राब पण दोघंही येत आहे. अरे थोडी तिकडे चिकन मी वाटतं तर तुला एक चक्का त्याच्या अंदर घे. थोडं पुढे बस होते.
आणि पकड ना कॅमेरा, त्यांना सवय असेल. साहेबाची गाडी एक मिनिट गाडी मागे पण लवकर मागे लवकर गाडी थांबून गाडी आहे. तर मी ताडोबाला दुसऱ्यांदा येते. पहिल्यांदा आले होते तेव्हा आम्हाला वाघ दिसले होते आणि मी खूप छान वाघ बघितले होते अगदी जवळून वगैरे. तर या वेळेला मी कॅमेराचे पैसे पे केले होते, पण मी विचार केला की मी काहीच शूट नाही करणार. आणि आमच्यासोबत दीप होता. दीप हा खूप छान नॅचरलिस्ट आहे, त्याच्याकडे खूप नॉलेज आहे. पण तो मला म्हणाला की गोप्रो घे ह्या आणि शूट कर, आणि त्यामुळे मी हे थोडंफार शूट केलं आहे. कधी कधी असं होतं ना की काही गोष्टी एन्जॉय करायच्या राहून जातात स्वतःहून बघण्याच्या कंटेंटच्या नादामध्ये आणि त्या सगळ्यामध्ये. सो मला ही ट्रिप माझ्यासाठी एन्जॉय करायची होती. एकत्र फिरत नाही, अजूनही सोबत करतात. स्पेशली तुमच्यासाठी आली आहे. आणि गोप्रो वॉज द बेस्ट कॅमेरा. टायगर इतका जवळ होता, गोप्रो शिवाय आला नसता. किती फूट होतं टायगर? 5 फूट. आपल्याला वाघ म्हटलं की भीती वाटते की वाघ म्हटल्यानंतर तो अटॅक करणार, पण असं काही नसतं. हे सगळे जंगलातले वाघ आहेत, त्यांच्या आम्ही एवढ्या जवळ होतो तरीसुद्धा ते कोणावरही अटॅक करत नाहीत. ते त्यांच्या ह्याच्यातच असतात. खरं तर दीपकडनं आम्हाला खूप जास्त माहिती मिळाली की माणसांमध्ये असं काहीच नाही आहे जे वाघाला खायला आवडेल. त्याला रेड मीट आवडतं आणि त्यामुळेच वाघ असं समोर दिसला माणूस की केला अटॅक असं काही करत नाही. कधी कधी त्यांचा गैरसमज होतो. म्हणजे जसं की या जंगलामध्ये माणसं काही ना काहीतरी काम करत असतात, कुठेतरी काहीतरी फुलं वेचत असतात, जिथे ती मोहाची फुलं म्हणून मिळतात. ती फुलं वेचताना ते खाली बसलेले असतात, त्याच्यामुळे पटकन वाघाचा समज होतो की हा कुठचा तरी प्राणी आहे आणि तेव्हा त्याच्याकडनं अटॅक होण्याचे चान्सेस असतात. ताडोबामध्ये आम्ही फक्त वाघ नाही तर बरेच प्राणी बघितले, जसं की सांबर, हरिण, नीलगाय, रानडुक्कर आणि बरेच असे खूप वेगवेगळे प्राणी आम्हाला बघायला मिळाले. कुठलंही मोठं जनावर असो, इव्हन हत्ती असो, स्कॅव्हेंजर्स घेऊ शकतात, किडे घेऊ शकतात. इव्हन आपण फॉर एक्झाम्पल म्हणतो हा बघा, हा पडलेला झाड आहे ना, हा पडलेला झाड पण जंगलासाठी कामाचं आहे. मशरूमसाठी, फंगाईसाठी, छोट्या छोट्या याच्यासाठी. तिथंच अजून हल्लाच नाही होतं. आगे है ना सब तो है. आता नाही. तिसरा पण इकडेच असं आहे. मोर उडाले, मागच्या साईडनी मोर उडाले. चला घ्या मागे घ्या, तुम्ही मागे घ्या, म्हणजे आम्हाला जायला अंदर से काढत आहे. अक्षय ओ एमेल 3 गाड्या का म्हणजे 7 हा मस्त मिळाले मला. तर उठली होती ते. इथून बंद आहे सध्या. जंगलात वाघ बघायचा म्हणजे खूप पेशन्स लागतात. आणि वाघ एका ठिकाणी जाऊन बसला तर ह्या सगळ्या ज्या सफारीच्या गाड्या असतात ह्या अशाच थांबून राहतात की कधी तो वाघ उठेल आणि कधी तो चालत चालत दुसरीकडे जाईल, हे सगळ्या गोष्टी नोटीस करण्यासाठी. सो वाघ बघणं ही सुद्धा म्हणजे जंगलातला वाघ बघणं ह्यासाठी खूप पेशन्स असणं गरजेचं आहे. You can see an animal, say a tiger or a leopard, only when it wants to show itself to you. तुम्हाला रँडमली शोधून मिळणार नाही. त्याची इच्छा असेल तरच तो तुम्हाला दिसणार, तरच तो तुमच्यासाठी बाहेर येणार. यू माइट नॉट सी अ टायगर, बट टायगर विल 100% सी यू इन दिस सफारी. जंगलात फिरत असताना, हे जंगल बघत असताना आपल्याला अनेक प्रश्न येतात आणि त्या प्रश्नांच्या उत्तरं शोधण्यामध्ये आपल्याला भरपूर माहिती मिळते. आणि तीच माहिती मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सिंह हा जंगलाचा राजा आहे, पण सिंह कळपाने राहतो. सिंहाच्या कळपामध्ये एक नर असतो, बाकी सगळ्या मादी असतात. आणि सिंह त्या मुलाबाळांचं रक्षण करण्यासाठी थांबतो, पण मादी ही शिकारीसाठी जाते.
पण हेच वाघाच्या बाबतीत आपल्याला वेगळं बघायला मिळतं की वाघ नर आणि मादी हे वेगवेगळेच राहतात आणि ते शिकारीसाठी कोणावरही अवलंबून नसतात. नरसुद्धा शिकार करतो आणि मादीसुद्धा शिकार करते आणि मादी शिकार करून आपल्या मुलांचं पालनपोषणसुद्धा करते. करतात नाही, सांबारला मारतात ना. त्यांचा प्लॅन दिसतोय तसंच. 10, 12, 13चे ग्रुप राहतात. त्यांचा प्लॅन तोच दिसतोय. बुल सारखंच दिसतं. सोनपुत्रा मला दिसला. जंगल, जंगलातले इतर प्राणी, जंगलातली संध्याकाळ, जंगलातलं वातावरण आणि हे सगळं खूप सुंदर आहे. सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी हे अनुभवलं पाहिजे. कारण मला लहानपणापासून खूप इच्छा होती आणि अगदी मी गेल्या वर्षी ताडोबाला व्हिजिट केलं आणि त्यानंतर यावर्षी मी पुन्हा एकदा ताडोबाला गेले. आता मला सगळ्या जंगलांमध्ये जायचं आहे आणि सगळं काही अनुभवायचं आहे. आणि त्या प्राण्यांची एक पद्धत असते, एकमेकांना सांगण्याची, एकमेकांना अलर्ट करण्याची ती पद्धत, त्याच्यानंतर त्यांची आपल्या मुलांना बोलवण्याची पद्धत, या सगळ्या गोष्टी खूप बारकाईने बघण्यासारख्या आहेत. ताडोबाला गेलोय म्हणजे वाघ बघायचा हे तर सगळ्यांचं ठरलेलं असतं, पण ताडोबाच्या या जंगलांमध्ये तुम्हाला वेगवेगळे पक्षी, वेगवेगळी झाडं, वेगवेगळी फुलं, फळं सगळं बघायला मिळतं. आणि त्या सगळ्यांवरती एकदा तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली की तो अभ्यास कधीही थांबत नाही. आणि आता मला एवढी आवड लागली आहे ह्या सगळ्या गोष्टींची की मला आता लवकरात लवकर ती लेन्स घेऊन ह्या सगळ्यासाठी निघायचं आहे. भक्त बुलंदशाह म्हणून कोण राजा होते? कोण? भक्त बुलंदशाह. ओके. हां, डायरेक्शनने ते जायचं. डायरेक्शन शॉर्टेस्ट रूट बिटवीन चंद्रपूर टू नागपूर. बुलंदशाह जे किंग होते त्यावेळेला नागपूर प्रोव्हिन्स किंवा सेंट्रल प्रोव्हिन्सेसवाले, मग चंद्रपूर टू नागपूरसाठी शॉर्टेस्ट रूट होता. या पिलर्सला सिमेंट वगैरे नाही वापरले, म्हणजे लोकल गोष्टी जसे की आपण सॅप ऑफ द ट्री, गोंद वगैरे हे सगळे या गोष्टी वापरल्या. त्याच्यावरती जे यू दिसतं बघा, तुम्हाला यू दिसतं बघा, त्याला वरती एक रोप घेऊन डायरेक्शन सिम्बॉल किंवा वरती मशाली जळवतात की समोरच्याला सांगू की राजा येतात आहे, तयार ठेवा. नागपूर टू चंद्रपूरला शॉर्टेस्ट रूट. पूर्वी जेव्हा राजे राजवाडे हे जंगलातून जायचे तेव्हा काही रस्ते नव्हते, त्यामुळे जंगलातनं जाताना हा शॉर्टकट असायचा आणि त्या शॉर्टकटवरती त्यांनी राजा येत आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी काय काय इंडिकेशन्स ठेवले होते, कसे मशाली ते पेटवायचे, या सगळ्या गोष्टींचा अनुभव सुद्धा या जंगलात आपल्याला घेता येतो. त्यांना सांगूया आपण काय तुम्ही लेट केलं, तिथून गेला आत्ता तुम्ही लेट आला. आम्हीच बसवलं वगैरे म्हणतो. आम्ही पाठवलं, आम्ही तिकडे आम्हीच तर बसवलं त्याला. एन्जॉय करा प्लीज. मला माहिती आहे हा वाघ समजा पलटेल पण इंटेंडेड. मी याला प्रश्न काय विचारेल, तू माका नाही ओळखला? गेल्या वर्षी इल्लय. मी खाली घेऊन काय करू? माझ्यासाठी खूपच मेस्मरायझिंग होतं. इतक्या जवळ होता आणि त्याचं स्किन टेक्स्चर, फर टू गुड. जवळ टायगर नाही दिसलं, एकदम त्याच्या बाजूला गेल्यानंतर दिसलं, कारण की फॉग होता खूप. कॅमोफ्लॅज झाला. हा त्याचा सामावून क्रॉस झाला, नाही दिसला आम्हाला क्रॉस करताना. जेव्हा तो आमच्या बाजूला जात आहे तिकडे अंदरमध्ये तेव्हा दिसला इथं दागोबा. अरे आपण जेव्हा छोटे त्याला बघत होतो दोघंच गाडी होतो. एक गाडी पंक्चर झाली, माणूस खाली पंक्चर पिक करायला लागला आणि याला दिसलं की अरे 3 वाघ येतात. इतके कॅमोफ्लॅज होतं की त्यांना खूप लेट दिसलं की एवढे वाघ आपल्याकडे
फर्स्ट इज विंटर, सेकंड इज समर. वॉटर इव्हॅपोरेशन जे झाडांमधनं होतं ते लीव्समधनं होतं. तर ड्राय विंटर आणि ड्राय समर तर दोन वेळेला ते लीव्ह श्रेड करतात, लीव्ह श्रेड आउट होतात. म्हणून दोनदा पानगळी असते. इथे ग्राउंड वॉटर टेबल छान आहे म्हणून छान रायपेरियन पॅचेस म्हणतात त्याला. तर हे छान राईप टाईपचे झाडं तुम्हाला हे दिसतील. आणि आपलं जंगल मिक्स्ड आहे. म्हणजे याच्यात थोडंफार सागवण आहे, गराडी आहे, क्रोकोडाईल बार्क ट्री आहे, साजा, असे खूप वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या प्रकाराचे फ्रुटिंग फ्लॉवरिंग ट्रीज असतात. आणि ताडोबातलं हे बघा, तुम्हाला राईटला दिसते हे सगळे बॅम्बू आहे. ताडोबा ऑलमोस्ट 70% बॅम्बू. त्या ताडोबाच्या जंगलातली आम्ही गेलो होतो कोलारा गेटमध्ये कोअर सफारीसाठी. सो कोअर आणि बफर काय हे मी माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलंच आहे, परत एकदा तुम्ही ते रेफर करू शकता. तर कोअरच्या सफारीसाठी मी पहिल्यांदाच गेले होते आणि ते बघून आम्ही निघत असतानाच आम्हाला परत एकदा वाघीण आणि 2 बछडे दिसले. तर ही आहे छोटी तारा आणि तिचे हे 2 बछडे. कधी कधी ना वाघ अचानक समोर दिसतो, वाघीण अचानक दिसते आणि त्यामुळे कॅमेरा सेट करायला वेळ जातो. माझ्याकडे दीपचा गोप्रो होता, त्याच्यामध्ये मी एवढं शूट करू शकले कारण त्याला काही झूम नव्हता जास्त. त्यामुळे ह्यामध्ये जेवढं काही दिसतंय त्यातच प्लीज समाधान मानून घ्या. कारण मी विचार केला होता की मी काहीच शूट नाही करणार, तरीसुद्धा मला दीपने सांगितलं की हे घे गोप्रो घे आणि शूट कर. त्यामुळे मी हे थोडंफार काहीतरी शूट केलं, पण मी फार काही शूट केलं नाही. कारण माझा असा विचार होता की ह्या वेळेला मी स्वतः एन्जॉय करून बघते. पण असा जेव्हा मी विचार केला आणि त्यानंतर काय घडलं हे मी तुम्हाला लवकरच सांगते. हा व्लॉग तुम्ही पूर्ण बघणारच आहात ना. आणि अशा प्रकारे आमची कोअरची सफारी इथेच संपली. दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे 5ला उठायचं होतं कारण आमची 6:30ची सफारी होती आणि त्या सफारीसाठी आम्हाला जायचं होतं बेलारा गेटला. आणि त्यानंतर दुपारी लगेच परत एकदा 2:30ची सफारी होती, ज्या सफारीसाठी आम्हाला जायचं होतं निमडेला गेटला. सो सफारीची वेळ ही ठरलेली असते. एक मॉर्निंग सफारी असते जी सकाळी 6 ते सकाळी 10पर्यंत असते आणि दुपारची सफारी असते ही 3 ते 7पर्यंत असते. आता आपण डायरेक्ट सकाळी भेटूया. बाय. आता आमची मॉर्निंग सफारी आणि कुणाल हा जो टी-शर्ट घातला आहे हा त्याला मी गेल्या वर्षी घेतलेला जेव्हा मी ताडोबाला आलेले. हे सांगून की पुढच्या वर्षी मी तुला वाघ दाखवायला घेऊन जाईन ना. बघितलीस की नाही वाघ? सांगू पटत तुला. काय बोललास मला? बावट. कोण तू? ते कालपासून सांगते मी खाली गेलाय कुठं तरी गेलं तर. आता आम्ही मॉर्निंग सफारीला जायला निघालो. ते सुद्धा कुठच्या गेटला? बेलारा गेटला. तिथे जाऊन पण आम्ही भरपूर टायगर बघणार आहोत. गेल्या वर्षी जे माझे गाईड होते त्यांनाच मी सांगितलं यावर्षी की तुम्हीच आम्हाला घेऊन जायचं कारण त्यांनी खूप मस्त शोधला होता वाघ. त्यांनी पायाचे त्याचे माग वगैरे त्या ह्याच्यावरनं. सो मला तेच गाईड हवे होते. सो मी स्पेशली सांगितले त्यांना. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे शूट करण्यासाठी आणि यावेळेला मी काहीच आणलं नाही शूट करण्यासाठी, की नाही कॅमेरा आणला ना काही आणला. त्यामुळे आतमध्ये आम्ही काय बघतो ते मी फार शूट नाही करू शकणार, पण मला गोप्रो मिळालं तर मी शूट करेन सुद्धा. बघू. गाइस चलो. सेम टायगर. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसं वाटतं आमचं? हे मी गेल्या वर्षी घेतलेलं टी-शर्ट ताडोबामध्येच घेतलेलं आहे. कधी कधी गॉगल घालून असं वाटलं. अरे काल मला इव्हिनिंगला तसंच झालं आणि मला एका पॉईंट नंतर दिसत नव्हतं पण चष्मा पण नव्हता बरोबर. त्यामुळे त्या गॉगलच्या नंबरवरच माझं चालू. रियल लँड ऑफ टायगर. चलो. थोडीशी म्हणजे राहिली आहे, येऊन पूर्ण करूया. क्या
तर जेव्हा तुम्ही सफारीसाठी जाता तेव्हा तिथले हॉटेल्स जे आहेत ते तुम्हाला तुमच्यासोबत पाण्याच्या बॉटल्स, त्याच्यानंतर निंबू पाणी वगैरे या सगळ्या गोष्टी, तुमचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं देतात. ते सगळे डबे घेऊन आम्ही निघालो सफारीसाठी. आमची बफरची सफारी होती मॉर्निंग 6 AM आणि तीसुद्धा बेलारा गेटची. सो या गेटमध्ये आम्ही काही बघितलं, काही शूट नाही केले, पण आम्ही एक वाघीण आणि तिची छोटे छोटे बछडे इथे सुद्धा बघितले. आणि त्यानंतर सगळ्यांना झोप येत होती कारण कोणाचीही नीट झोप झाली नव्हती. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. वाघ झोपलेत. केवढी मेहनत केली ना यांनी, एवढी सफारीमध्ये. तुमचं एक भारी आहे की तुम्ही गॉगल लावले ना, त्याच्यामुळे तुम्हाला काय वाटतं की तुम्ही झोपलाय ते दुसऱ्यांना कळत नाही. जीपमध्ये बसून बसून पण झोपा काढल्यात, हो ना कुणाल? ना आता पण झोपलाय बघ गॉगल लावून. फक्त जेव्हा पडायचं ना असं तेव्हा कळायचं. आणि याला वाघ बघायचा होता, बघितलं आणि मग झोपलास. तुझा प्रश्न विचार. मला आवडलं सांगायला. उद्या ते तुला स्वतःहून सांगणार आहेत, दादा मी नागपूरचा आहे. तर निमडेला गेटला आम्ही पहिला मटकासूरचा मुलगा छोटा मटका, जो की आता आहे किंग ऑफ ताडोबा. त्याचा जबडा पण तुम्ही बघू शकता की थोडा फाटलेला आहे, कारण त्यांची जी भांडणं असतात वाघांची त्याच्यामध्ये त्याला थोडीशी इंजुरी झाली होती आणि त्याच्यामध्ये त्याचा जबडा फाटलेला आहे. पण तो सध्या राज्य करतोय ताडोबावरती. ताडोबाच्या या पूर्ण जर्नीमध्ये म्हणजे आम्ही 3 सफारी केल्या, त्यामध्ये आम्ही हे जंगली कुत्रे सुद्धा बघितले जे की सहसा दिसत नाहीत. आपल्याला फक्त वाघ माहिती आहेत पण वाघाच्या ह्या गोष्टी माहिती नाही. यात बारीसारखी वाघ, वाघीण हे आपल्या पिल्लांना कसे बोलवतात, अन्न साखळीत सर्वोच्च स्थानी असलेला हा वाघ आपला प्रदेश कसा चिन्हांकित करतो हे सुद्धा तुम्हाला आज मी सांगणार आहे. तेव्हा शेपटीने बच्चांना बोलत होती पहिला, कम्युनिकेशन, मायक्रो कम्युनिकेशन असतं ते. वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी आहे. प्रत्येक वाघाचा एक विशिष्ट प्रदेश असतो. नर वाघाचं 60 ते 100 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ तो राखून ठेवतो, तर मादी 15 ते 20 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ राखते. आपल्या क्षेत्रात इतर वाघ येऊ नयेत यासाठी ते विशिष्ट प्रकारे आपला प्रदेश चिन्हांकित करतात. जसं की ते त्यांच्या विष्ठेमध्ये एक विशिष्ट प्रकारचा गंध सोडतात, झाडावरती ओरखडे मारतात, त्यानंतर मूत्राद्वारे ते एखाद्या झाडावरती फवारे मारतात. आणि हे सगळं करण्यासाठी वाघ जंगलात सतत फिरत असतो. म्हणजे तुम्ही विचार करा की 100 चौरस किलोमीटरचा एरिया हा एक वाघ फिरत असतो. आता या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की वाघ आपलं अंग एका झाडाला घासतोय आणि त्यानंतर तो त्या झाडावरती ओरखडे मारणार आहे, जे ओरखडे म्हणजेच त्याचं चिन्ह असणार आहे की हा एरिया त्या वाघाचा आहे. तर झाडावरती असलेले हे ओरखडे हे इतर प्राण्यांसाठी आणि वाघांसाठी असतात की त्यांना हे समजण्यासाठी की हा जो भाग आहे हा एका वाघाचा आहे आणि इथे तुम्ही नाही आलं पाहिजे. किती इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. आणि हे असंच करत वाघ पूर्ण जंगलात फिरत असतो, कारण त्याला त्याची टेरिटरी मार्क करायची असते. थोडक्यात काय तर त्याला त्याची प्रॉपर्टी मार्क करायची असते. ते करत असताना तो, जसं मी सांगितलं की तो झाडावरती ओरखडे मारतो, विशिष्ट प्रकारचा गंध त्याच्या विष्ठेमध्ये सोडतो, तसंच तो मूत्राद्वारे आपल्या झाडांवरती फवारेसुद्धा मारतो, ज्यातून इतर वाघांना कळतं की हा एरिया त्या विशिष्ट वाघाचा आहे. आणि हे जे नर वाघ असतात हे पिल्लांचं सुद्धा अतिक्रमण सहन करत नाहीत. त्यामुळे जशी आपल्यात भावकीत भांडणं असतात तशी यांच्यातही भावकीत भांडणं असतात आणि ती पोरांना काय प्रॉपर्टी देणत नाही. एक वेळ वाघीण आपली जी काही टेरिटरी असते त्यामध्ये आपल्या पिल्लांना जागा देते, पण वाघ सहसा देत नाहीत. आणि जर वाघाच्या प्रदेशात अतिक्रमण झालं तर त्यानंतर वाघांचं होणारं भांडण हे जीव घेणं असू शकतं. म्हणजे तुम्ही बघितलं की मटकासूरचा मुलगा छोटा मटका, जो आता ताडोबाचा किंग आहे, त्याचा जबडा फाटलेला आहे, तो अशाच भांडणामध्ये फाटलेला आहे. तर या सगळ्या वाघाच्या इंटरेस्टिंग स्टोरीज मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगितल्या. आणि ताडोबाची ही सफारी आमची तरी खूप मस्त झाली. आम्ही 11 वाघ बघितले आणि ही अशी एवढी सगळी माहिती गोळा केली. त्यानंतर आम्ही कुठे गेलो हे तुम्हाला कळणार आहे पुढच्या व्लॉगमध्ये, कारण ते सुद्धा तेवढंच इम्पॉर्टंट आणि खूप सुंदर आहे. सो स्टे ट्यून. बाय बाय.